नमस्कार मित्रांनो, सर्वांना शुभ सकाळ. तुमचा दिवस आनंदात जावो. मित्रांनो, व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की आज एक भव्य दिव्य असं मौजे विरकरवाडी मेगा सिटी या ठिकाणी एक आदत एक बैल असं मैदान संपन्न होणार आहे आणि या मैदानामध्ये अनेक रथी महारथी उपस्थित देखील राहणार आहेत. तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून काही नामांकित नंदीचे गट क्रमांक आणि तास क्रमांक या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर पाहूया. तर मित्रांनो, या आजच्या विरकरवाडी मैदानामध्ये आपल्याला मुरुमकरांचा सुंदर देखील पाळताना पाहायला मिळणार आहे आणि मुरुमकरांचा सुंदर आज आपल्याला गट क्रमांक 34 मध्ये तास क्रमांक 3 मध्ये आपल्याला मुरुमकरांचा सुंदर पाळताना पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो, झरेकरांचा बाजी देखील आपल्याला विरकरवाडी आदत मैदानामध्ये पाळताना पाहायला मिळणार आहे आणि झरेकरांचा बाजी गट क्रमांक 19 मध्ये तास क्रमांक 3 मध्ये आपल्याला बाजी पाळताना पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो, लाडू देखील आज आपल्याला विरकरवाडी मैदानामध्ये पाळताना पाहायला मिळणार आहे आणि लाडू आपल्याला गट क्रमांक 10 मध्ये तास क्रमांक 10 मध्ये लाडूच्या नावाने चिठ्ठी निघालेली आहे. त्यामुळे लाडू आपल्याला या गटातच पाळताना पाहायला मिळेल. त्याचबरोबर पुसेगावकरांचा नंद्या, विजय मेडिकल पुसेगावकरांचा नंद्या गट क्रमांक 7 मध्ये तास क्रमांक 6 मध्ये चिठ्ठी निघालेली आहे. तरी या गटात आपल्याला नंद्या पाळताना पाहायला मिळेल. त्याचबरोबर मित्रांनो, गाणनकरांचा भव्या, दुर्गा ही नंदी नक्की कोणत्या गटात पाळणार आहेत? तर मित्रांनो, गट क्रमांक 1 मध्ये तास क्रमांक 4 मध्ये गाणनकरांच्या बाबेच्या दुर्गाच्या नावानं एक चिठ्ठी निघालेली आहे. त्यामुळं आदत दुर्गा किंवा बाब्या ही आपल्याला या 1 नंबर गटात पाळताना पाहायला मिळेल. त्याचबरोबर मित्रांनो, आपले सर्वांचे लाडके विठ्ठल ड्रायव्हर बुतकराजे शेट कलेडोन यांचा तेजाबाई नक्की कोणत्या गटात पळेल? तर मित्रांनो, तेजाबाईच्या नावानं देखील गट क्रमांक 5 मध्ये तास क्रमांक 4 मध्ये एक चिठ्ठी निघालेली आहे मित्रांनो. त्यामुळं आपल्याला तेजा गट क्रमांक 5 मध्ये तास क्रमांक 4 मध्ये आपल्याला तेजा पळताना पाहायला मिळेल. त्याचबरोबर गर्णिकेकरांचा राजा चटणी भाकरीचा पैलवान आपल्याला नक्की कोणत्या गटात पाळताना पाहायला मिळेल? तर मित्रांनो, गर्णिकेकरांचा राजा आपल्याला गट क्रमांक 32 मध्ये तास क्रमांक 3 मध्ये बापू शेटमाने घरणिके या नावावर चिठ्ठी निघालेली आहे. तर या गटात आपल्याला गर्णिकेकरांचा राजा पळताना पाहायला मिळेल मित्रांनो. त्याचबरोबर मित्रांनो, शेवाळाबांचा पाकऱ्या नक्की कोणत्या गटात पळेल? तर मित्रांनो, गट क्रमांक 14 मध्ये तास क्रमांक 10 मध्ये आणि गट क्रमांक 45 मध्ये तास क्रमांक 1 मध्ये नितनाबा शेवाळे यांच्या नावावर चिठ्ठी निघालेली आहे. तर मित्रांनो, तर या गटात आपल्याला पाकऱ्या 45 किंवा 14 या गटात पाळताना पाहायला मिळेल. त्याचबरोबर मित्रांनो, आज कंदूरचा राजा आणि पाकऱ्या आपल्याला एकत्र पाळताना पाहायला मिळणार आहेत. तर पाकऱ्या आणि कंदूरचा राजा आपल्याला गट क्रमांक 18 मध्ये तास क्रमांक 2 मध्ये कंदूरच्या नावाने चिठ्ठी आहे. तर या गटात आपल्याला कंदूरचा राजा आणि पाकऱ्या 100% पाळताना पाहायला मिळेल. तर मित्रांनो, आता राहिला प्रश्न आपला लाडका अक्रम हिंद केसरी बकासूर. मित्रांनो, तुम्ही पाहतच असाल, जेव्हा मैदान असतं तेव्हा नक्कीच बकासूरच्या नावानं 2 किंवा 3 ओरिजिनल नावानं नाथसाहेब प्रसन्न, मोहिल शेठ धुमाळ सुसगाव यांच्या नावानं चिठ्ठ्या असतात. पण मित्रांनो, प्रथमतः असं घडून आलं की आजच्या मैदानामध्ये नाथसाहेब प्रसन्न, मोहिल शेठ धुमाळ यांच्या नावानं एकही चिठ्ठी मित्रांनो निघालेली नाही. त्यामुळे नक्कीच प्रश्नचिन्ह उभा आहे की बकासूर पाळणार का नाही.
पण मित्रांनो, सर्वांचं लाडकं नाव म्हणजे बक्याडॉन. बक्याडॉनच्या नावाने एक चिठ्ठी निघालेली आहे गट क्रमांक 30मध्ये गट क्रमांक 31मध्ये तास क्रमांक 9मध्ये. तर आपल्याला बघूया, बकासूर जर आला तर या गटात बकासूर पळू शकतो, नाही आला तर बकासूर आरामावरच असण्याची शक्यता आहे, कारण की बकासूरचं ओरिजिनल नावाने चिठ्ठी निघालेली नाही. त्यामुळं बघूया, पुढील अपडेट आपण नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटच्या माध्यमातून सांगा. धन्यवाद मित्रांनो.